आज भारतातील घराघरात चिंतेचा एकच विषय आहे आणि ते म्हणजे LPG गॅसची टंचाई. आणि या टंचाईला कारणीभूत एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. लक्षात घ्या, भारताचं आजवरचं बरोबर गोष्टीला बरोबर म्हणण्याचं आणि चूक गोष्टीला चूक म्हणण्याचं जे आंतरराष्ट्रीय धोरण होतं, तेच नरेंद्र मोदी यांनी जर अवलंबलं असतं तर आजची ही परिस्थिती उद्भवली नसती. परंतु तुम्ही पहा, घटनाक्रम पहा. नरेंद्र मोदी इस्रायलला जातात, इस्रायलमध्ये जाऊन फादरलँड आहे इस्रायल अशी घोषणा करतात. त्यानंतर नरेंद्र मोदी भारतात येत आहेत की इस्रायल आणि अमेरिका यांनी मिळून इराणवरती हल्ला केला, इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांची हत्या केली. लक्षात घ्या, ती हत्या झाल्यानंतर त्याचा निषेध करणं दूर, साधी श्रद्धांजली देखील नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून त्यांना वाहिली नाही. त्याच्यामुळे इस्रायल आणि अमेरिका यांच्याबरोबर जाण्याचं हे जे धोरण त्यांनी अवलंबलं, त्याच्यामुळेच सामुद्रधुनी बंद करण्याचा आपल्यावरती फटका बसलेला आहे. भारताने जर या ठिकाणी तटस्थ भूमिका घेतली असती, आंतरराष्ट्रीय कायद्याला धरून अशी जर भूमिका घेतली असती, तर हॉर्मुझची सामुद्रधुनी इराणनं आपल्यासाठी खुली ठेवली असती आणि आजचं हे गॅस संकट आपल्यावरती आलं नसतं. मग नरेंद्र मोदी नेमकं असं का वागतायत, याचं उत्तर राहुल गांधी यांनी दिलं आहे. नरेंद्र मोदी हे कॉम्प्रोमाइज्ड PM आहेत. कारण एप्स्टीन फाईलमध्ये त्यांचं नाव आलं आहे. त्यांचा जवळचा मित्र अदानी अमेरिकेमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. आणि या दोन गोष्टींमुळे नरेंद्र मोदी हे कॉम्प्रोमाइज झालेले आहेत. आणि त्यामुळेच 140 कोटी लोकसंख्येच्या देशाचं देशहित एक प्रकारे त्यांनी गहाण ठेवलं आहे. आणि अमेरिका आणि इस्रायल म्हणतील तसंच वागण्याचं धोरण त्यांनी चालू ठेवलं आहे.